नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण चटपटीत असे सोयाबीन पकोडा तयार करणार आहोत। करायची पद्धत एकदम इझी आहे, झटपट होते आणि खायला खूप छान असे कुरकुरीत हे सोयाबीन पकोडे तयार होतात। तर त्यासाठी मी इथे सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत। कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सोयाबीन त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सोयाबीन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतरच यामध्ये हे सोयाबीन घालून छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत। पाण्याला छान अशी उकळी सुटली की मग एक साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी हे सोयाबीन आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। सोयाबीन पटकन शिजले जातात। सोयाबीन आता छान असे बॉईल झालेले आहेत। आता हे पाण्यामधून वेगळे करून घ्यायचे। इकडे मी एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये एक साधारण 1.5 चमचा याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा कॉर्नस्टार्च घेतलेला आहे। कॉर्नस्टार्च जर का तुमच्याकडे नसेल तर त्या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा यूज करू शकता। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। मसाल्यांमध्ये मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर घातलेली आहे, धना पावडर घातलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचाभर याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट। इथे एक अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते यामध्ये पिळून घ्यायचं आहे। लिंबाने छान असा चटपटीतपणा येतो। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळे मसाले या पिठाला छान असे मिक्स झाले पाहिजेत अशा पद्धतीने। त्यानंतर यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे, एकदम चिमूटभर घातलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप देखील करू शकता। पण जर का फूड कलर घातला तर छान असा याला कलर येतो या पकोड्यांना। पाणी मात्र बेताने घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर एकदम जास्त घट्ट सुद्धा नको किंवा एकदम जास्त सैलसर सुद्धा नको, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी। आता काय करायचं, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ। बॉईल केलेले सोयाबीन घालून घ्यायचे आहेत। सोयाबीन छान असे पिळून घ्यायचे आहे, त्याच्यात सगळं पाणी काढून घ्यायचं। सोयाबीन घालून झालं की मग याचं छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। सगळ्या सोयाबीनला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे मसाला आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। छान असं याचं कोटिंग करून घ्यायचं। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं। तेल गरम करून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला हे सगळे पकोडे सोडून घ्यायचे आहेत। पकोडे सोडताना मात्र आपल्याला एक एक करून पकोडा याच्यामध्ये सोडायचा आहे, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरती छान असे गोल्डन रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता, रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। आपण जे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जे आपण सोयाबीन पकोडा खातो, अगदी त्याप्रमाणे हे सोयाबीन पकोडे रेडी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने पहिली बॅच रेडी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।